हॅलो स्टुडंट्स, आय एम स्वाती शाह फ्रॉम श्रद्धा इन्स्टिट्यूट. तर आज आपण बघणार आहे आपलं एक्सरसाइज 17.1. तर तुम्ही फर्स्ट टाईम हे व्हिडिओ बघत असेल तर ह्याच्या आधी तुम्ही इंट्रोडक्शनचे व्हिडिओ बघा, कारण त्याच्यात तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील आणि त्याच्यामुळं तुम्हाला एक्सरसाइज सॉल्व करायला इझी होईल. तर आपण स्टार्ट करूया. आपलं फर्स्ट क्वेश्चन काय आहे? आपलं फर्स्ट क्वेश्चन, 2 इलेक्ट्रिक पोल्स आर इरेक्टेड ऑन द ग्राउंड. द हाईट ऑफ द पोल्स आर 20 meter and 28 meter respectively. The distance between the two poles is 15 meter. To join the top of the poles, how much wire will be required? तर क्वेश्चन काय आहे? डायग्राम इथं दिलेलं नाही आहे. डायग्राम इझी व्हायला पाहिजे म्हणून मी डायग्राम काढलेला आहे. क्वेश्चन नीट रीड करा. 2 इलेक्ट्रिक पोल्स, ग्राउंडवर 2 इलेक्ट्रिक पोल्स आहेत. तर हे एक इलेक्ट्रिक पोल झालं आणि हे एक इलेक्ट्रिक पोल झालं. पुढं काय क्वेश्चन आहे? द हाईट ऑफ द पोल्स आर. हाईट ऑफ द पोल्स बघा, ह्याचं हाईट 20 मीटर आणि ह्याचं हाईट 28 मीटर, म्हणून ह्याच्यापेक्षा हे मोठं झालं. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? द डिस्टन्स बिटवीन द पोल्स. तर दोन्ही डिस्टन्स काय आहे? दोन्ही पोल्समधला डिस्टन्स 15 मीटर आहे. टू जॉईन द टॉप ऑफ द पोल्स, जर आपण हे AD हे जॉईन केलो, हाऊ मच वायर विल बी रिक्वायर्ड. म्हणजे हे दोन्ही ADची व्हॅल्यू आपल्याला काढायचं. हे जॉईन करायला किती वायर आपल्याला, 2 पोल जॉईन करायला किती आपल्याला वायर लागणार आहे. तर इझी आहे क्वेश्चन. डिस्टन्स मेजर करायला आहे. क्वेश्चन समजून घ्या, त्याच्यावर मी डायग्राम काढला आहे तुम्हाला समजायला. तर आता पुढं बघूया कसं सॉल्व करायचं. AB पोल आणि DC पोल. आता बघा, ग्राउंडवर आहे, ग्राउंडवर ते परपेंडिक्युलर आहे, म्हणून आपण काय म्हणू शकतो सोल्युशनमध्ये? AB पॅरलल टू DC परपेंडिक्युलर विथ BC. राईट? परपेंडिक्युलर फॉर्ममध्ये हे झालेलं आहे, ही दोन्ही असल्यामुळं. आणि आता इथं आपण जॉईन करूया. इथं एक नाव घेऊया, E जॉईन केले कारण आपल्याला ADची व्हॅल्यू काढायचं आहे. आता हे बघा, हे परपेंडिक्युलर असल्यामुळं काय झालं? AB आणि EC दोन्ही सेम झाले. परपेंडिक्युलर असल्यामुळे हे 90 डिग्री. राईट? आणि हे डिस्टन्स 15 आहे म्हटल्यावर हे डिस्टन्स पण 15 मीटर. बरोबर? हे 15 आहे म्हटल्यावर हे 15, हे 20 आहे म्हटल्यावर हे 20. म्हणजे काय फॉर्म झालं इथं? रेक्टँगल. राईट? आता DEC एकच लाईनमध्ये आहेत. DE आणि C. आणि DC आपल्याला माहिती आहे किती आहे? 28. DC इक्वल टू DE प्लस EC. बरोबर? DC किती आहे? 28. DE काढायचं आहे प्लस EC किती झालं आपलं? 20, कारण हे 20 आहे म्हणून हे पण 20 झालं. Therefore, DE इक्वल टू 28 मायनस 20 इक्वल टू 8 मीटर. तर आपल्याला DEची व्हॅल्यू मिळाली 8 मीटर. आता बघा, हे परपेंडिक्युलर म्हटल्यावर हेही परपेंडिक्युलर होणार, कारण हे लाईन ड्रॉ केलो आपण. राईट? मग इथं काय झालं? राईट अँगल ट्रायंगल फॉर्म झालं. आता राईट अँगल ट्रायंगलमध्ये आपल्याला दोन्ही साईड माहिती आहेत. आपल्याला थर्ड साईड काढायचं आहे. मग आपण काय यूज करणार आहे? पायथागोरस थिअरम. ओके. इन ट्रायंगल DEAED, अकॉर्डिंग टू पायथागोरस थिअरम, AD स्क्वेअर इक्वल टू AE स्क्वेअर प्लस DE स्क्वेअर. ओके. पायथागोरस थिअरम. तर आपल्याला ADची व्हॅल्यू काढायचं आहे, कारण आपल्याला 2 पोलमधलं डिस्टन्स काढायचं आहे. आता AE किती आहे बघा? 15. 15चं स्क्वेअर प्लस DE किती आहे? 8 स्क्वेअर. 15चं स्क्वेअर 225 प्लस 64
289. Therefore स्क्वेअर रूट ऑफ 289 किती येणार आहे 17 मीटर. तर काय आला आन्सर डिस्टन्स बिटवीन द टू पोल्स किती येणार आहे 17 मीटर. इझी क्वेश्चन होतं. तुम्ही प्रॉपर क्वेश्चन रीड केला तर तुम्हाला आन्सर समजून जाईल. आणि हे कॅल्क्युलेशन पार्ट आहे. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट ऑलरेडी आपण शिकलेलं आहे. वैदिक मॅथ्सचे ट्रिक्सही मी तुम्हाला शिकवलेलं आहे. तर अजूनही तुम्ही बघितलं नसेल तुम्ही लिंक बघा. वैदिक मॅथ्सचे ट्रिक्स आहेत स्क्वेअर आणि स्क्वेअर रूटचे. तर त्या लिंकवर तुम्हाला इझी ट्रिक्स सापडतील. इझिली स्क्वेअर रूट आणि इझिली स्क्वेअर कसं काढायचं. कारण आपल्याला टाईम खूप कमी असते. एका क्वेश्चनला 1 मिनिट असते. मग तुम्ही हे कॅल्क्युलेशन स्पीड तुमचं वाढवला तर तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. तर हे बघून घ्या. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट सेकंड क्वेश्चन काय आहे. अ 30 मीटर लॉंग लॅडर इज लीन्ड अगेन्स्ट द टॉप ऑफ द पोल इफ द बॉटम ऑफ द लॅडर इज 24 मीटर अवे फ्रॉम द बेस ऑफ द पोल ऑन द ग्राउंड. व्हॉट इज द हाईट ऑफ द पोल. आता इथं बघा हाईट आणि बेस आहे. काय म्हणलेलं आहे 30 मीटर लॉंग लॅडर इज लीन्ड अगेन्स्ट द टॉप पोल. लीन्ड म्हणजे ओढलं इथून टॉप पोलपासून इथंपर्यंत लीन केलेलं आहे. म्हणजे हे किती आहे 30 मीटर राईट. आणि बेस किती आहे बॉटम ऑफ द लॅडर. ते लॅडरचं बॉटम किती आहे 24. व्हॉट इज द हाईट ऑफ द पोल. त्या पोलचं हाईट किती म्हणजे हे. तर बघा इथं ऑलरेडी पोल आहे ते परपेंडिक्युलरच असणार आहे ग्राउंडला. मग इथं काय तयार झालं एक राईट अँगल ट्रायंगल. मग आता इथं आपण काय अप्लाय करणार आहे पायथागोरस थेरम. तर काय येणार आहे बघा आपण ह्याला नाव देऊया इझी होण्यासाठी ABC. अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम काय होणार आहे AC स्क्वेअर AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. ओके. तर ऑलरेडी आपल्याला हायपोटेनियस माहिती आहे किती आहे 30 स्क्वेअर. AB काय आहे आपल्याला जे व्हॅल्यू काढायचं आहे हाईट प्लस BC काय आहे त्याचं बेस आहे. तर किती आहे हे 24 मीटर. इझी आहे 30चं स्क्वेअर काय येणार आहे 900. ट्वेंटी फोरचं स्क्वेअर 576. नाईन हंड्रेडमधून आपण काय करणार आहे 576 लेस करणार आहे. तर किती येणार आहे बघा 9 - 6 324. सो AB इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 324 किती येणार आहे 324चं स्क्वेअर रूट आहे 18. ह्याचं किती आला आन्सर मग हाईट 18 मीटर. इझी क्वेश्चन होतं. क्वेश्चन नीट समजून घ्या. जसं फर्स्ट क्वेश्चन सॉल्व केलं तसंच हे पण सॉल्व केलं. क्वेश्चन रीड करा आणि प्रॉपरली सॉल्व करा. तर ऑप्शन कुठलं करेक्ट आहे 18 मीटर. इझी क्वेश्चन आहे बघून घ्या. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं थर्ड क्वेश्चन काय आहे. हाऊ मेनी ऑफ द फॉलोइंग आर पायथागोरस ट्रिपलेट्स. मी तुम्हाला आधीच सांगितले होते पायथागोरस ट्रिपलेट्स हे असं क्वेश्चन विचारलं जाते. हे माझं पायथागोरस थेरम एक वेगळंच व्हिडिओ आहे. त्याच्यात मी ट्रिक शिकवलेला आहे आणि पायथागोरस थेरम एक्सप्लेन केलेला आहे. त्याचं लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिसेल. ते तुम्ही व्हिडिओ बघा. त्यात तुम्हाला त्याचे ट्रिक्स कळतील. ते ट्रिक्समुळं हे ट्रिपलेट्स काढायला खूप इझी होणार आहे. ओके. मी तुम्हाला रेग्युलर मेथडही शिकवते आणि ट्रिक्सनीही शिकवते. तुम्ही आत्ताही बघा आणि ते व्हिडिओही बघा. त्याच्यामुळं तुमचं कन्सेप्ट अजून क्लिअर होईल. तर इथं आपल्याला असे तीन व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. आपण फर्स्ट
आणि ट्रिपलेट, परफेक्ट ट्रिपलेट असेल तर ते ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल असते. म्हणून आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ते ट्रिपलेट आहे की नाही. ट्रिपलेटसाठी आपल्याला पायथागोरस थेरम अप्लाय करायचं आहे. म्हणजे हायपोटेनियस स्क्वेअर इक्वल टू द ते अदर दोन साईडचे स्क्वेअरचं ॲडिशन. तर फर्स्ट क्वेश्चन बघूया आपण. फर्स्ट 8, 15, 17 काय असतं? हायपोटेनियस ते दोन्ही जे दोन्ही साईड आहेत त्याचं ॲडिशन, त्याचं स्क्वेअरचं ॲडिशनपेक्षा ग्रेटर असतं. तर ह्याच्यात ग्रेटर नंबर कुठला आहे? 17. 17 स्क्वेअर इक्वल टू 8 स्क्वेअर प्लस 15 स्क्वेअर. हे दोन्ही व्हॅल्यू सेम आलं तर हे पायथागोरस ट्रिपलेट आहे असं कन्सिडर करतो. तर बघूया 17चं स्क्वेअर काय आहे? 289. 8चं स्क्वेअर 64 प्लस 15चं स्क्वेअर 225. 289, 289. सो दिस इज अ परफेक्ट ट्रिपलेट. तर क्वेश्चन काय विचारलं आपल्याला? हाऊ मेनी फॉलोइंग आर द पायथागोरियन ट्रिपलेट? येस, दिस इज हे तर आहे. तर दुसरं चेक करूया. तुम्हाला हे रेग्युलर मेथड तर कळालं, मोठ्या नंबरचं स्क्वेअर करून ते दोघांचं काढायचं. तर जे आपलं ट्रिक आहे, पायथागोरसचं जे ट्रिक आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याचं लिंक दिसेल. तर ते ट्रिक कसं यूज करायचं आहे बघा. 13, 60, 61. इन केस ऑफ ऑड नंबर आणि इन केस ऑफ इवन नंबर त्याचे फॉर्म्युला आहे. आता इथे 13 स्मॉल नंबर काय आहे? 13 ते काय आहे? ऑड नंबर. इन केस ऑफ ऑड नंबर हे मी ट्रिक यूज करायला लागले. इन केस ऑफ ऑड नंबर आपण साईडला m कन्सिडर करूया. m स्क्वेअर प्लस 1/2 m स्क्वेअर मायनस 1/2. तर व्हॅल्यू कसं काढायचं? m स्क्वेअर म्हणजे 13चं स्क्वेअर. 13चं स्क्वेअर मायनस 1/2 काय होणार आहे? 169 प्लस 1. 13चं स्क्वेअर 169, मग 170/2 आणि 168/2. तर व्हॅल्यू काय येणार आहे? डिवाइड करूया. 2 8 जा 2 5 जा 2 8 जा 2 4 जा 85 84. म्हणजे 13 सोबतचं ट्रिपलेट 60 61 येत नाही. ह्याचं ट्रिपलेट काय यायला पाहिजे? 13 85 84. बट आपल्याला काय दिलेलं आहे? 13 सोबत 60 आणि 61 म्हणजे हे ट्रिपलेट नाही आहे. दिस इज नॉट अ ट्रिपलेट. हे ट्रिकमध्ये काय इझी होणार आहे? 60 आणि 61चं स्क्वेअर करायची तुम्हाला गरज नाही आहे. जर तुम्ही रेग्युलर मेथड केला तर तुम्हाला 60 आणि 61चं स्क्वेअर त्याला ॲड करावं लागतं आहे. ओके, म्हणून हेही ट्रिक सिम्पल आहे, हे मेथड पण सिम्पल आहे. तुम्ही कुठलेही यूज करू शकता. आता सेकंड बघितलं आपण, नाही आहे, हे आहे. म्हणजे हे आहे ट्रिपलेट, हे नाही आहे. तर आपण थर्ड चेक करूया. थर्ड नंबर चेक करूया. 14, 48, 50. हे ट्रिपलेट आहे की नाही चेक करायचं आहे. इन केस ऑफ इवन नंबर. इन केस ऑफ इवन नंबर. आता बघा, इन केस ऑफ इवन नंबर m/2 द ब्रॅकेट स्क्वेअर प्लस मायनस 1. m म्हणजे ते साईड जे इवन नंबर आहे. 14. 14/2 द ब्रॅकेट स्क्वेअर प्लस मायनस 1. 14चं स्क्वेअर काय येणार आहे? 14/2 करायचं आधी. 14/2 7. 7चं स्क्वेअर प्लस मायनस 1. 7चं स्क्वेअर 49. 49 प्लस मायनस 1 म्हणजे 49 प्लस 1 49 मायनस 1. 49 प्लस 1 किती? 50. आणि 49 मायनस 1 किती? 48. तर हे ट्रिपलेट काय होणार आहे बघा?
14, 48, 50. Yes, this is the triplet. ट्रिकनी खूप इझिली करू शकतो. हे ट्रिक तुम्हाला इथे समजलं नाही तर डिस्क्रिप्शनमध्ये ह्याचं लिंक आहे, ते व्हिडिओ बघा, जेणेकरून त्या व्हिडिओमुळं तुम्हाला हे ट्रिक शिकायला खूप इझी होईल आणि ह्याच्याने तुमचं स्पीड वाढणार आहे. हे वैदिक मॅथ्सचं ट्रिक आहे. समजत नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये बघा, लिंक आहे. तुम्हाला तेही समजत नसेल तर आपल्या जे श्रद्धा इन्स्टिट्यूटचे व्हिडिओज आहेत त्यात प्लेलिस्ट असते, त्या प्लेलिस्टमध्ये जावा, तिथेही तुम्हाला पायथागोरस थेरमचे व्हिडिओ मिळून जाईल. ओके, तर 4th वन बघूया. फोर्थ वन काय आहे? 11, 40, 41. दिस इज इन केस ऑफ ऑड नंबर. इन केस ऑफ ऑड नंबर m² प्लस, मी तर परत एकदा लिहिते म्हणजे m म्हणजे 11, चा स्क्वेअर 121, 121 प्लस 1 122, 121 मायनस 1 120 अपॉन 2. किती येणार आहे आन्सर? सर स्टँडर्ड ट्रिपलेट काय झालं? 11, 60, 61. सो दिस इज ऑल्सो नॉट अ ट्रिपलेट. तर टोटल हाऊ मेनी टोटल नंबर ऑफ द पायथागोरस ट्रिपलेट असं क्वेश्चन आहे. तर किती आहेत? 2 आहेत. तर ऑप्शन थर्ड काय आहे? आपलं राईट आन्सर आहे. तर हे इझी क्वेश्चन होतं. ह्याच्यासारखे तुम्हाला क्वेश्चन्स येतील एक्झाममध्ये. ट्रिपलेट काढायला तुम्ही ते फॉर्म्युला यूज करा, त्याचे ट्रिक आहे, ट्रिकनी तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. तुम्हाला ट्रिक वापरायचं नसेल तरी रेग्युलर मेथड यूज करा, दोन्ही वापरून तुम्ही आन्सर काढू शकता. तर थर्ड क्वेश्चन झालेला आहे, हे बघून घ्या. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं फोर्थ क्वेश्चन काय आहे. इन द गिवन ट्रॅपेझियम ABCD, साईड AB पॅरलल टू साईड DC. AB आणि DC पॅरलल आहेत. AM परपेंडिक्युलर टू DC, AM परपेंडिक्युलर टू DC, BN परपेंडिक्युलर टू DC. लेंथ AB इक्वल टू 20, लेंथ AB 20 राईट. लेंथ BC इक्वल टू 13, NC इक्वल टू 5, लेंथ AD इक्वल टू 15. फाइंड द लेंथ DC. आपल्याला आहे DCची व्हॅल्यू काढायची आहे. इझी क्वेश्चन आहे. आता बघा, हे ट्रॅपेझियम आहे. ट्रॅपेझियममध्ये ऑलरेडी 2 लाईन त्यांनी ड्रॉ केलेल्या आहेत आणि हे परपेंडिक्युलर आहे, म्हणजे ABMN. सोल्युशन ABMN form is a rectangle. तर हे रेक्टँगल फॉर्म झालं कारण हे परपेंडिक्युलर आहेत. हे 20 म्हणजे हेही 20. आपल्याला आता MN माहिती, NC माहिती, आपल्याला DC काढायला DMची व्हॅल्यू काढायचं आहे राईट. DMची व्हॅल्यू काढायला आपल्याला AMची व्हॅल्यू माहिती पाहिजे. AMची व्हॅल्यू काढायला आपल्याला BNची व्हॅल्यू काढावं लागेल, कारण रेक्टँगलचे अपोजिट साईड ऑलवेज इक्वल. मग आपण BNची व्हॅल्यू कसं काढणार आहे? इथं राईट अँगल ट्रायंगल फॉर्म झालं आहे, मग इथं आपण अप्लाय करणार आहे पायथागोरस थेरम. इन ट्रायंगल BNC, BC स्क्वेअर इक्वल टू BN स्क्वेअर प्लस NC स्क्वेअर बाय पायथागोरस थेरम. ओके, BCचं व्हॅल्यू किती आहे? 13चं स्क्वेअर इक्वल टू BN काढायचं आपल्याला
प्लस 5 स्क्वेअर bn स्क्वेअर इक्वल टू 13चं स्क्वेअर 169 मायनस 25 किती येणार आहे 4 4 1 देअरफॉर bn इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 144 12. तर आपल्याला मिळालं bnची व्हॅल्यू. आता हे रेक्टँगल असल्यामुळं bn इक्वल टू am, तर हेही 12 झालं कारण अपोजिट साईड आर ऑलवेज इक्वल. आता आपल्याला काढायचं आहे dmची व्हॅल्यू. तर आता परत आपण अप्लाय करूया पायथागोरस थिअरम. इन ट्रायंगल ADM काय झालं, हायपोटेनियस किती आहे AD स्क्वेअर इक्वल टू AM स्क्वेअर प्लस DM स्क्वेअर. आता AD किती आहे आपल्याला बघा 15चं स्क्वेअर, AM किती आहे 12 स्क्वेअर प्लस DM स्क्वेअर. देअरफॉर DM स्क्वेअर इक्वल टू 15चं स्क्वेअर 225 मायनस 144 किती येणार आहे 1881. देअरफॉर DM इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 81 9. तर किती येणार आहे DMची व्हॅल्यू 9 मीटर. तर आपल्याला DCची व्हॅल्यू काढायचं आहे. क्वेश्चन काय विचारलं आहे, DCची व्हॅल्यू काढायचं आहे. DC इक्वल टू DM प्लस MN प्लस NC. DM किती आहे 9 प्लस MN किती आहे 20 प्लस NC किती आहे 5. 29 प्लस 5 किती येणार आहे 34. तर आपल्याला आता DCची व्हॅल्यू मिळालं, तर आन्सर काय येणार आहे 34. ऑप्शन 4 काय आहे आपलं करेक्ट आन्सर आहे. तर मी हे तुम्हाला समजून सांगितले म्हणून टाईम लागलं, पण जेव्हा डायग्राम असते तेव्हा आपल्याला प्लस पॉईंट असते. तुम्ही डायग्राममधूनच आन्सर पटकन काढू शकता. तर इझी आहे क्वेश्चन, फक्त क्वेश्चन समजून घ्या आणि सॉल्व करा. तरी बघून घ्या, आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट 5th क्वेश्चन काय आहे. डायग्राम दिलेला आहे ऑलरेडी. अँगल B 90 डिग्री दिलेला आहे, AB 12, AC 13, AD 15, फाइंड CD. इझी क्वेश्चन आहे. डायग्राममध्येच मी काय म्हणले, असे क्वेश्चन्स डायग्राममध्ये सॉल्व करू शकतो. बट मी तुम्हाला समजून सांगते, तुम्ही डायग्राममध्ये सॉल्व करू शकता. हे 12 आहे, हे 13 आहे, राईट अँगल आहे. म्हणजे आपल्याला अगेन पायथागोरस थिअरम वापरायचं आहे, BCची व्हॅल्यू काढायचं आहे. ओके, इन ट्रायंगल ABC अकॉर्डिंग टू द पायथागोरस थिअरम AC स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. राईट. आता AC स्क्वेअर काय आहे 13 स्क्वेअर इक्वल टू AB काय आहे 12 स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. देअरफॉर BC स्क्वेअर इक्वल टू 169 मायनस 144. देअरफॉर BC इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 169 मायनस 144 किती येते 9 मायनस 4 5, 6 मायनस 2, 6 मायनस 4 2 0. मग BC इक्वल टू काय आलं 5. इझी आहे क्वेश्चन. BC मिळालं आपल्याला. आता हे तर रेक्टँगल नाही आहे, तसं दिलेलं पण नाही आहे, पण हे रेक्टँगल आहे. म्हणजे आपण ह्या बिग ट्रायंगलमध्ये ट्रायंगल ABD मध्ये अगेन पायथागोरस थिअरम यूज करू शकतो. इन ट्रायंगल ABD AD स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर. आपण BDची व्हॅल्यू काढूया आता. AD स्क्वेअर किती आहे 15चं स्क्वेअर, AB किती आहे 12 स्क्वेअर, BD स्क्वेअर. देअरफॉर BD स्क्वेअर इक्वल टू 15 स्क्वेअर 225
minus 144. 5 minus 4 1, 81. Therefore BD equal to square root of 81, 9. BD किती आलं आपलं? 9. आता आपल्याला BD कळालं, BC कळालं, त्याच्यावरून आपण CD काढू शकतो. BCD सेम लाईनमध्ये आहेत, म्हणून काय होणार आहे? BD इक्वल टू BC प्लस CD. आता आपल्याला BDची व्हॅल्यू मिळालेली आहे 9, BCची व्हॅल्यू मिळालेली आहे 5 प्लस CD. Therefore CD इक्वल टू 9 minus 5 इक्वल टू 4, युनिट 4. तर ऑप्शन कुठलं करेक्ट येणार आहे? आपल्याला काय विचारलेलं आहे? फाइंड CD. CDची व्हॅल्यू आली 4. तर ऑप्शन CD इक्वल टू 4 युनिट. तर ऑप्शन 2 काय आहे? हे करेक्ट आन्सर आहे. हेही क्वेश्चन इझीच होतं, डायग्राम बघूनच तुम्हाला सॉल्व करायचं आहे. तर बघून घ्या. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं 6th क्वेश्चन काय आहे. डायग्राम दिलेला आहे. अकॉर्डिंग टू द डायग्राम आपल्याला ADची व्हॅल्यू काढायचं आहे. इझी क्वेश्चन आहे खूप. आता इथं बघा, ऑलरेडी त्यांनी आपल्याला गिवन दिलेलं आहे. हे दोन्ही राईट अँगल आहेत, डायग्राममध्ये आहे, आणि आपल्याला ADची व्हॅल्यू काढायचं आहे. तर आपण अकॉर्डिंग टू द पायथागोरस थेरम ABCमध्ये ACची व्हॅल्यू काढूया. AC आणि DC सेम असणार आहेत, मग त्याच्यावरून आपण ADची व्हॅल्यू काढू शकतो. इझी क्वेश्चन आहे, क्लिअर आहे. इन ट्रायंगल ABC अकॉर्डिंग टू द पायथागोरस थिअरम AC स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. आता ABची पण व्हॅल्यू दिलेलं आहे 4 सेंटीमीटर. हे 4 आहे म्हणून हे पण 4 आहे, कारण इक्वल आहेत. हे पण दिलेलं आहे डायग्राममध्ये. तर AC स्क्वेअर इक्वल टू 4 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर, 16 प्लस 16. Therefore AC इक्वल टू 32. आता 32 आलेला आहे. 16 प्लस 16 किती आहे? 32. 32चं स्क्वेअर रूट येत नाही आहे, मग ह्याच्यात आपण काय करू शकतो? स्क्वेअर रूट साईडला काढू शकतो. ते कसं करणार आपण? ACची व्हॅल्यू काय येणार आहे? इथं बघा, 16 2 जा 32, बरोबर. 16चं स्क्वेअर रूट 4. तर आपल्याला काय मिळालं? ACची व्हॅल्यू मिळालं 4 रूट 2. हे 4 रूट 2 आहे म्हणून हे पण 4 रूट 2. बिकॉज बोथ आर इक्वल, डायग्राममध्ये दिलेलं आहे. हे इक्वल आल्यामुळं आपण आता ADची स्क्वेअर अप्लाय टू पायथागोरस थेरम आपण ADची व्हॅल्यू काढू शकतो. AD स्क्वेअर इक्वल टू AC स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर. किती आलेलं आहे? AC 4 रूट 2. आता हे 4 रूट 2चं स्क्वेअर काढायचं आहे, राईट. 4चं स्क्वेअर तर 16 येणारच आहे. रूट 2ला आपण परत स्क्वेअर केलो तर ते काय येणार आहे? 2. किती येणार आहे बघा आन्सर? 16 2 जा 32, 32 64. तर 64 आन्सर आलेला आहे. एट युनिट. इझी क्वेश्चन होतं. आन्सर आलेलं आहे आपलं
ऑप्शन 3. सो स्टुडंट्स इझी क्वेश्चन आहे, बघून घ्या. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. ईच ग्रुप फ्रॉम फॉलोइंग अल्टरनेटिव्स रिप्रेझेंट लेंथ ऑफ द साइड ऑफ अ ट्रायंगल. स्टेट विच ग्रुप डज नॉट रिप्रेझेंट राईट अँगल ट्रायंगल. आता राईट अँगल ट्रायंगल प्रूफ होण्यासाठी हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू द साईड स्क्वेअर ऑफ अदर टू, म्हणजे हायपोटेनियस स्क्वेअर इक्वल टू दोन साईडचं इक्वल, ॲडिशनचं इक्वल यायला पाहिजे. हे पायथागोरस थेरम प्रूफ व्हायला पाहिजे, मग ते ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल होणार आहे. तर हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. तर राईट अँगल प्रूफ होण्यासाठी ते नंबर्स, हे जे साईड दिलेलं आहे ते हे साईड पायथागोरस ट्रिपलेटप्रमाणे असायला पाहिजे. ओके, तर आपण बघूया फर्स्ट क्वेश्चन. चेक करूया आपण. ऑलरेडी मी तुम्हाला ट्रिक शिकवलेले होते. 9, 40, 41. काय आहे 9? स्मॉल नंबर बघायचं. स्मॉल नंबर काय आहे? ऑड नंबर आहे. ऑड नंबर असेल तर आपण काय अप्लाय करतो? m² + 1/2 m² - 1/2. तर बघा, m² म्हणजे आपण 9 कन्सिडर करणार आहे. 9² + 1/2 9² - 1/2. 81 + 1 किती होणार आहे? 82/2. 80/2. 2 4 जा 41, 40. तर हे आहे का ट्रिपलेट? अँड येस, दिस इज अ राईट अँगल ट्रायंगल. ओके, प्रूफ झालं. पण क्वेश्चन काय आहे? राईट अँगल ट्रायंगल नाही आहे, ते हुडकायचं आहे. तर हे ऑप्शन तर करेक्ट नाही आहे. तर सेकंड बघूया. 20, 25, 30. तर इथं बघा, नंबर काय आहे? 20. 20 काय आहे? आपलं इवन नंबर आहे. इवन नंबर असेल तर m/2 ब्रॅकेट स्क्वेअर ± 1. 20/2 ब्रॅकेट स्क्वेअर ± 1. 20/2 म्हणजे 10. 10चा स्क्वेअर 100. 100 ± 1 किती येणार आहे? एक तर 99 और 101. सो हे ट्रिपलेट नाही आहे, म्हणजे दिस इज नॉट अ राईट अँगल ट्रायंगल. तर हे तुम्ही कसंही चेक करू शकता. रेग्युलर मेथडनी पण चेक करूया आपण. 30चं स्क्वेअर इक्वल टू 20² + 25² 900. 400 + 625 किती होणार आहे? 1200. काय येणार आहे आन्सर? 25. 1025. सो काय होणार आहे? हे नाहीच आहे. मी हे चेक केले. म्हणजे तुम्ही असंही चेक करू शकता, असंही चेक करू शकता, पण तुम्हाला कुठले इझी होते ते मेथड तुम्ही यूज करा. सेकंड आन्सरच आपल्याला आलेला आहे, मग थर्ड आणि फोर्थ चेक करायची गरज नाही आहे. कारण त्यांनी काय विचारलेलं आहे? हे राईट अँगल ट्रायंगल आहे की नाही साईड्स. तर हे तर नाही आहे. तर आपलं ऑप्शन कुठलं करेक्ट असणार आहे? सेकंड वन. इझी क्वेश्चन होतं. ट्रिक यूज केल्यामुळं तुमचा टाईम सेव्ह होणार आहे. ट्रिक तुम्हाला समजलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये पायथागोरस थेरमचे जे ट्रिक मी शिकवले त्याचं लिंक आहे, त्या लिंकवर जावा, व्यवस्थित तुम्ही शिकून घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल. तर हे बघून घ्या 7th क्वेश्चन. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. द डायगोनल्स ऑफ द रोम्बस आर 6 सेंटीमीटर and 8 सेंटीमीटर रिस्पेक्टिवली. फाइंड द पिरामीटर ऑफ दिस रोम्बस. ओके, रोम्बस दिलेला आहे, म्हणजे डायग्राम दिलेला नाही आहे. मी तुम्हाला कळण्यासाठी डायग्राम ड्रॉ केलेला आहे. हे रोम्बस आहे. डायगोनल्स म्हणजे काय? AC आणि BD हे डायगोनल्स आहेत. तर गिवन काय आहे बघा. स्क्वेअर ABCD इज अ रोम्बस
डायगोनल्स ऑफ द रोम्बस आर बायसेक्ट ईच अदर ॲट राईट अँगल. हे रोम्बसचं प्रॉपर्टी आहे. ही प्रॉपर्टी ऑलरेडी तुम्ही शिकलेला आहे तुमच्या स्कूल लेवलमध्ये. डायगोनल्स ऑफ रोम्बस आर बायसेक्ट each other at right angle. ओके, तर इथं 90 डिग्री ते ॲटोमॅटिकली फ्लो होत आहे. आता बघा बायसेक्ट केलेलं आहे म्हणजे आता इथं काय असणार आहे, AO इक्वल टू 1/2 AC अँड BO इक्वल टू 1/2 BD. इथं त्यांनी ऑलरेडी दिलेलं आहे. सो गिवन काय होतं, AC इक्वल टू 6 सेंटीमीटर अँड BD इक्वल टू 8 सेंटीमीटर. राईट. तर आपण काय करूया, आधी AOची व्हॅल्यू काढूया. 1/2 6 3 सेंटीमीटर अँड BO इक्वल टू 1/2 8 4 सेंटीमीटर. तर आपल्याला बघा स्टुडंट्स, AO आणि AO किती आहे 3, BO किती आहे 4. तर आपल्याला हे ऑलरेडी बायसेक्ट केलेलं आहे म्हणून हे राईट अँगल आहे. मग आपण ABची व्हॅल्यू काढूया. Therefore in triangle AOB, का आपण ABची व्हॅल्यू काढतो, कारण क्वेश्चन काय आहे, पेरिमीटर काढायचं आहे. पेरिमीटर काढायला आपल्याला चारही साईड माहिती पाहिजे, मगच आपण पेरिमीटर काढू शकतो. इन ट्रायंगल AOB, AB स्क्वेअर इक्वल टू AO स्क्वेअर प्लस BO स्क्वेअर. किती आहे, AO 3 प्लस 4चं स्क्वेअर, 9 प्लस 16 25. AB square equal to 25. Therefore AB equal to square root of 25 5. आता हे आहे रोम्बस. रोम्बसचे चारही साईड इक्वल असतात. राईट. पेरिमीटर म्हणजे चारही साईडचं आपण ॲडिशन करतो. Therefore पेरिमीटर of rhombus is equal to AB plus BC plus CD plus AD. So 5 plus 5 plus 5 plus 5 20 सेंटीमीटर. ओके, तर करेक्ट आन्सर काय येणार आहे आपलं, ऑप्शन 1 इज द राईट आन्सर. इझी क्वेश्चन होतं. फक्त ह्याच्यासाठी तुम्हाला प्रॉपर्टी माहीत असणं इम्पॉर्टंट आहे. तर इंट्रोडक्शन पार्ट पण बघा, त्यात बरेच प्रॉपर्टी आपण क्लिअर केलेलं आहे. आपलं 17.1 इथं संपलेलं आहे एक्सरसाइज. अजूनही ह्याच्यात काही डाऊट असेल, काही क्वेरीज असेल तर कमेंट सेशनमध्ये लिहून कळवा, आपण ते क्लिअर करूया. आणि फर्स्ट टाईम व्हिडिओ बघत असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका, कारण नवीन अपडेट्स तुम्हाला लवकर मिळतील. अजून एक स्टुडंट्स, थोडं माझं आज आवाज बसल्यामुळं थोडं तुम्हाला प्रॉब्लेम होत असेल, काही क्लिअर माझं साऊंड ऐकू आलं नसेल, तेही तुम्ही कमेंट सेशनमध्ये लिहून पाठवा. थोडंसं घसायचं प्रॉब्लेम असल्यामुळं तुम्हाला आवाज क्लिअर आला नसेल तर ते कळवा. आणि तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा, कारण तुम्हाला कसं हेल्प झालं आहे त्यांनाही स्कॉलरशिपला हेल्प होते. प्रॅक्टिस करत राहा. कीप प्रॅक्टिस. थँक्यू.